आज होळी आहे तर विचार केला काहीतरी नवीन रेसिपी बनवूयात. तर ही मी मावा करंजी बनवली आहे. ही रेसिपी भरपूर लोक होळीच्या दिवशी बनवतात. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथं मी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही हवं तर 2 कप मैदा किंवा 2 कप गव्हाचं पीठ घेऊ शकतात. मी इथे 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप टाका, जेणेकरून आपली करंजी जी आहे ही हलकीशी खुसखुशीत तयार होईल. त्यानंतर पाव चमचा मीठ टाका आणि हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं हाताने चोळून हे मिक्स करून घ्या. बघा या पद्धतीने जर तूप हे चांगलं पिठामध्ये जर मिक्स झालं ना तर करंजी खूप छान अशी खुसखुशीत तयार होते. बघा या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ मळून घ्यायचंय. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीचं याचं पीठ मळून घ्यायचंय. तर बघा या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आता इथं पीठ मळून झालं आहे. आता याला आपण थोड्या वेळ एका हलक्यासा ओलसर कापडाने झाकून ठेवून देऊयात. थोडंसं याला रेस्ट करायला ठेवूयात. जोवर आपलं पीठ रेस्ट करतो तोवर इथं आपण सारणची तयारी करून घेऊया करंजीची. तर इथं मी अर्धा किलो मावा घेतला आहे आणि गॅसची फ्लेम इथं ही मीडियम ठेवायची आहे आणि या पद्धतीने हा मावा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जसं जसं तुम्ही हा मावा मिक्स करत जाणार तर तुम्ही बघणार हा हलकासा पातळ होत जाईल. तर बघा पूर्णपणे हा मावा वितळल्यानंतर यामध्ये अर्धा कप साखर टाका. साखर टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्या. याला कंटिन्युअसली असंच मिक्स करत राहायचंय जोवर आपला असा म्हणजे हलकासा घट्टसर याचा गोळा तयार होत नाही. आता साखरचं पाणी सुटलं आहे म्हणून मावा बघा अजून जास्त पातळ झाला आहे. आता याला मीडियम फ्लेम वरती असंच कंटिन्युअस मिक्स करत आपल्याला याचा थोडासा घट्ट होईपर्यंत हा मावा चांगला असा परतवून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आणि माव्याचा कलरही इथं थोडासा लालसर झालाय. आता हे जो मावा आहे ना हा एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर एका पॅन मध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप टाका. तूप हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप रवा टाका. रवा हा मी थोडा बारीक घेतलाय. बारीक म्हणजे एकदम जो बारीक रवा येतो ना तो बारीक रवा घ्यायचा आहे आणि याला चांगलं तुपात हलकासा लालसर कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर बघा आता रव्याला लाल कलर आलाय. आता याच्यामध्ये 1/3 कप नारळाचा किस टाका. सुक्या नारळाचा किस, म्हणजे हा रेडीमेड दुकानावर कोणत्याही दुकानावर मिळून जातो. मी रेडीमेडच घेतला आहे. यामध्ये सुका नारळाचा किस टाकल्यानंतर ड्रायफ्रुट्स टाका. ड्रायफ्रुट्स हे आवडीनुसार टाका. इथं मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतले आहेत. याला एक 5 मिनिटं चांगलं परतवून घ्या. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्या. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जो आपण मावा बाउलमध्ये काढला होता तो मावा यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्या. तर बघा या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ना हे सगळं मिक्स झाल्यानंतर एका बाउलमध्ये हा पूर्ण सारण आपलं करंजीचं काढून घ्यायचं आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचंय. आता जोवर सारण थंड होतं तोवर आपण इथं पाक तयार करून घेऊया. पाकासाठी मी 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकलंय आणि त्यामध्ये थोडंसं केसर टाका आणि हा पाक आपल्याला चांगला तयार करून घ्यायचा आहे. पाक म्हणजे जास्त काय आपल्याला खूप कडक असा किंवा एकतारी पाक नाही करायचा आहे. साखर वितळल्यानंतर फक्त बोटाला असा चिकटपणा लागेल एवढाच आपल्याला पाक तयार करायचा आहे. जास्त कडक पाक किंवा एकतारी पाक आपल्याला तयार करायचा नाहीये. बघा या पद्धतीने. त्यानंतर जे करंजीचं सारण आहे आपण थंड होण्यासाठी ठेवलं होतं. थंड झाल्यानंतर याला मी हाताने चांगलं असं चोळून याच्या गाठा मोडून घेतल्या होत्या. बघा या पद्धतीने. त्यानंतर इथं जो आपण पीठ मळून ठेवला होता करंजीसाठी ते पीठ पुन्हा एकदा असं हाताने चांगलं चोळून मिक्स करून घ्या. आणि याची आता आपण पुऱ्या लाटून घेऊ आणि करंजी तयार करून घ्या. तुम्ही हवं तर छोट्या छोट्या पुऱ्या पण लाटू शकतात, पण मी इथं एक मोठा गोळा घेत आहे आणि त्याची एक मोठी चपाती लाटून घेणार आहे. जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने. बघा या पद्धतीने थोडंसं पीठ लावून ही चांगली अशी मोठी चपाती सारखी लाटून घ्या.
ही जास्त बारीकही नको आणि खूप अशी जाड पण लाटायची नाहीये, एकदम म्हणजे अशी पातळशी पण नाही पाहिजे खूपच. आता तुमच्याकडे जर काही कटिंग करण्यासाठी असं गोल वाटी किंवा प्लेट असेल छोट्या मापाची तर ती घेऊन घ्या आणि याच्या अशा कटिंग करून घ्या. बघा या पद्धतीने छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार होतात. आता या पुऱ्यांमध्ये सारण भरून याच्या कडा पॅक करून अशी हाताने किंवा मग तुमच्याकडे साचा असेल तर त्यानेही तुम्ही डिझाईन देऊ शकतात. बघा या पद्धतीने पुरीमध्ये सारण टाकल्यानंतर याला कडाच्या आजूबाजूला थोडस पाणी लावून असं कडा दाबून घ्या. बघा या पद्धतीने कडा सगळ्या पॅक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर असं हलकंसं प्रेस करून बघा याला तुम्ही हाताने अशी डिझाईन देऊ शकतात किंवा मग तुम्हाला डिझाईन नसेल जमत तर तुमच्याकडे जर करंजीचा छोटा साचा असेल तर त्यामध्येही तुम्ही या करंज्या तयार करू शकतात. तर बघा छान अशी डिझाईनची आपली करंजी इथं तयार झाली आहे. त्यानंतर इकडं एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये या करंज्या चांगल्या अशा खरपूस तळून घ्या. तर बघा या पद्धतीने चांगल्या हलक्याशा लालसर कलर येईपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जे आपण पाक बनवून ठेवलेला तर त्या पाकामध्ये या करंज्या टाकून घ्या आणि लगेच काढून सगळीकडे सगळ्या बाजूने हा पाक पसरवून असा ह्या करंज्या पटकन लगेच काढून घ्यायच्यात. या आपल्याला हे जास्त काय असं पाकात खूप जास्त वेळ ठेवायचं नाहीये, लगेचच काढून घ्यायचे. तर खूप छान अशा खुसखुशीत आपल्या होळीसाठी स्पेशल अशा मावा करंजी तयार झाली आहे. आजची रेसिपी जर का आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.